हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. रोहा तालुका प्रीमियर लीग या भव्य दिव्य तिसऱ्या पर्वामध्ये आपलं हार्दिक स्वागत. हॅलो चेक. तर यस रोहा तालुका प्रीमियर लीग 2024 तिसरं पर्व आणि या तिसऱ्या पर्वातील आज दिवस क्रमांक 4 या 4थ्या दिवसामध्ये सर्व क्रीडा रसिक आणि सर्व आपण जर पाहिलं तर खेळाडू त्याचबरोबर मान्यवर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे 4थ्या दिवसामध्ये. आजच्या दिवसातील महत्त्वपूर्ण मॅच आपण पाहतोय. मुकादम 11 त्यांच्या विपक्षामध्ये श्री दत्त कृपा मुळगाव शिवाज्ञा 11 हा सामना या मॅचच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. आणि आजच्या दिवसातील दुसरी मॅच खेळपट्टीवरती टॉस जिंकला टीम श्री दत्त कृपा मुळगाव शिवाज्ञा 11 या टीमनं आणि पहिला बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. 6 ओव्हरची मॅच आणि यस निश्चित या संपूर्ण मॅचमध्ये आमच्या समवेत समालोचन कक्षामध्ये महाराष्ट्राचा गोड आवाज अगदी पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर सध्याच्या घडीला आपण जो आवाज ऐकतो सन्माननीय चंद्रकांतजी शेट्टी सरांचा समवेत निश्चितपणे या मॅचच्या माध्यमातून समालोचन करण्याची संधी हे एक मोठं भाग्य आहे. रोहा तालुका प्रीमियर लीग या आयोजकांचे आम्ही मनपूर्वक आभार मानू. या चौथ्या दिवसामध्ये आज या तिसऱ्या पर्वामध्ये सरांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. आणि यस जाऊया या चालू मॅचच्या दिशेनं. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळेल. महत्त्वपूर्ण फलंदाज मझर गौरी आणि त्यांच्या साथीला आपण जर पाहिलं तर करण कटोरे. गोलंदाजीसाठी पहिले गोलंदाज आपण जर पाहिलं तर शैलेश. यस पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय महत्त्वपूर्ण पहिले गोलंदाज. पहिला बॉल मागचा पहिलाच बॉल ऑन साईडला मिड ऑनच्या दिशेला बॉल प्रस्थान उतारा पाहायला मिळतं. आणि यस एका सिंगलनं या मॅचची सुरुवात झाली. श्री गणेशा झाला, अकाउंट ओपन झालं, धाव बनली 1. पहिला चेंडू फेकला गेला, चांगल्या रीतीचा बॉल अगदी समोर आला. मझरला माहिती आहे सुरुवातीचा खेळ आजचा सकाळचं 17 पहिली बॅटिंग करायची आहे. कालचा दिवस मझरनं गाजवला अगदी 40+ धावांचा तो वादळी खेळ आणि तदनंतर टीम थोडी बॅकफुटला आली. हरकत नाही आहे, ही मॅच महत्त्वाची आहे. डू ऑर डाय. इथे जिंकलात तर स्पर्धेचा प्रवास चालू राहील, इथे थांबलात तर नव्याने स्पर्धेची वाट पाहावी लागेल. समोरचा बॉल होता अगदी लो फुलटॉस बनवला, अगदी जमिनी लगत फटका खेळला. लॉंग ऑफ मध्ये बॉल जाईल, क्षेत्ररक्षक वेगाने येतात आणि त्याच दरम्यान आपण पाहतो अजून एक सिंगल डबलवरती जास्तीचा भर देणं गरजेचं आहे. आणि याची जाणीव पूर्णपणे करण कटोरे आणि त्याच वेळेला मझर गौरी या दोन्ही खेळाडूंना. समोर शैलेश चांगली बॉलिंग करतात. पॉवर प्लेच्या षटकासाठी पॉवरफुल बॉलिंग. पहिले 2 चेंडू आणि 2 सिंगल. समोरचा बॉल मोठा फटका खेळला, बॉल हवेत उडवला. यस हवेसोबत बॉल हवाई सफर करण्यासाठी षटकार. या ठिकाणी पाहायला मिळाले. चांगली सुरुवात मझर यांच्याकडून देखील आता होते. अगदी ताकदीचा योग्य वापर मैदानावरती केला जातो. याही वेळचा बॉल अगदी त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न, पण आता वाईडिश मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगले फील्ड झाले, थोडे फंबल झाले, त्याचा फायदा 2 फलंदाजांनी उचलला आणि बघता बघता 2 धावा अति वेगाने तिकडे पूर्ण करण्यात येतात. 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 10 धावा लागल्यात. पहिला 2 सिंगल आला, स्कोर कार्ड चालू केला, लगेच षटकार खेचला, तदनंतर आता 2 धावा म्हणजे धावा येतात. सुरुवात चांगली झाली आणि या सकाळच्या सत्रामध्ये एक चांगली टोटल आणि एक चांगली मॅच आज या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये निश्चित बघायला मिळेल. याही वेळचा बॉल आता आक्रमण केला, आता समोर फटका, एक फ्लॅट अँड फ्युरियस ऑन साइडला मझर गौरीच्या बॅटमधून ताकदभर स्ट्रोक षटकार.
त्यानं मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडूंचा सामना केला. पहिला 15 धावा त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतात आणि टीमची धावसंख्या 16 वरती पोहोचली आहे. षटकाचा शेवटचा बॉल बॅटला हलका ब्रश केला, आतमध्ये टर्न झाला बॉल, शॉट फाईन लेगला निघाला. तिकडे क्षेत्ररक्षक आले, एक सिंगल निश्चितपणे मिळते आणि या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 0 विकेट 17 धावा. विकेट गेली नाही ही जमाची बाब आहे खऱ्या अर्थानं. आपण पाहतोय सर पहिलं षटक संपुष्टात आलं, 17 धावा आपण पाहतोय आणि दोन्ही सलामीवीर चांगली सुरुवात करतात. हो, चांगली सुरुवात. मजर यांच्याकडून ज्या धावा केल्या गेल्या, 2 षटकार मारले गेले, ती आणखी चांगली जमेची बाब पाहायला मिळाली. 17 धावा, एक पॉवर प्लेला चांगला स्टार्ट इकडे आलाय. विकेट न गमावता या 17 धावा आहेत. परंतु 5 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. कमबॅक करण्याची संधी मात्र या ठिकाणी श्री दत्तकृपा मुळगाव शिवाज्ञ या टीमला देखील असणार आहे. परंतु मजरची सुरुवात ही चिंतेची बाब असणार आहे. प्रतिस्पर्धी टीमसाठी देखील ज्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी सुरुवात केली आहे, परंतु प्रतिस्पर्धी टीम देखील तेवढी चांगली आहे. मागील मॅचचा अनुभव किंवा मागील मॅचमधील तो एक वेगळा आत्मविश्वास त्यांना या ठिकाणी मिळाला असणार आहे. निश्चितपणे, कारण की ज्या वेळेला आपण पाहतो आजच्या दिवसामध्ये मैदानावरती पहिलीच मॅच ते खेळलेत. सकाळच्या सत्रामध्ये एक मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आला आणि कॉन्फिडन्स सुद्धा बराचसा वाढला, कारण की बॉलिंग अटॅक चांगला राहिला होता सकाळच्या सत्रामध्ये. बॅटिंग सुद्धा चांगली झाली होती आणि एक चांगली मॅच खेळलेत. आणि त्याच वेळेला समोर आपण पाहतो आता समोर चांगला संघ मुकादम 11. बॅटिंग लाईनअप चांगला, बॉलिंग अटॅक सुद्धा मुकादम 11चा चांगला. 17 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आला. एक ड्रीम स्टार्ट, स्वप्नवत सुरुवात मैदानावरती. हो, यावेळीचा बॉल टप्पा पडला, बॅक फुटला जाऊन कट केला. डी पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक फंबल होताना पाहायला मिळतात. कळलंच नाहीये, प्रयत्न अपुरे राहिले. बघता बघता चेंडू सीमारेखेच्या पलीकडे आला, चौकार. मजर थांबायला तयार नाही आहेत. 20 धावांची आतापर्यंत जर पाहिलं तर सुरुवातीलाच वादळी खेळी टिपिकल पॉवर प्लेचा फटका होता, त्याचाच फायदा घेतला. सर्कलच्या वरून मात्र चेंडू खेळण्यात यशस्वी राहिले आणि 4 धावा वसूल केल्या. यस, मैदानाच्या चहूबाजूला खेळण्यासाठी ओळखले जातात मजर आणि आता चांगली बॅटिंग करतात. फुल टॉस होता. अशा पद्धतीचे बॉल दिवसभर जरी फेकले गेले ना तरी ते मैदानाच्या बाहेर फेकण्याची ताकद आहे. यस, बीमर. यावेळेला मात्र वेस्ट साईडचं नो बॉल पंचांचा इशारा आला, त्याच्यावरती आक्रमण. हा षटकार आपण पाहतोय. मुंबईतील देखील क्रिकेट खेळलंय त्यांनी, परंतु समोर मजर काय जबरदस्त लय मध्ये आता आलेले आहेत. पुढचाच बॉल फ्री हिटचा बॉल होता. डीप एक्स्ट्रा कव्हरला जागा बनवली आहे, टायमिंग प्रॉपर केलं आणि त्याच वेळेला बॉल 1 बाउन्स सरळ सीमा रेखेच्या पलीकडे. आणि याही वेळेला आपण जर पाहिलं तर अप्रतिम फटका, चौकार. वादळ सध्या पुन्हा एकदा रोह्यामध्ये घोंगावताना पाहिला मिळतं बॅटिंगसाठी. याही वेळचा बॉल आताही हवेत उडवला, पण क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत आणि तिकडे कोणतीही चूक नाहीये. सर्वाधिक मोठी विकेट, सर्वाधिक मोठा धक्का. मजर गौरी जणू काय मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आता नजर लागली की काय. 8 बॉल 30 धावांचा वादळी खेळ करत असताना पहिली विकेट मजर बाद. चांगली ते आउट झालेत, परंतु त्यांचं काम त्यांनी केलंय. टीमला एक चांगली स्टार्ट द्यायची होती. त्यांचं असंच मैदानात असतं, जास्त वेळ ते मैदानात नसतात, परंतु जेवढा वेळ असतात धुमाकूळ घालतात आणि आज पुन्हा एकदा त्या गोष्टी इकडे पाहायला मिळाल्या. दुसरी ओव्हर सुरू आहे, 32 धावा, परंतु मजरला बाद करण्यात प्रतिस्पर्धी टीम यशस्वी राहिली आहे. आज मात्र प्लस पॉईंट असेल प्रतिस्पर्धी संघाचा. श्री दत्तकृपा मुळगाव शिवाज्ञ संघ आता ते देखील चर्चेत येताना पाहायला मिळतील, कारण मजर आउट झाले. त्यांनी इकडे कमबॅक करण्याची कुठेतरी अर्चलजी संधी असणार आहे. निश्चितपणे इथून खऱ्या अर्थानं या आधीचा आपण जर विचार केला तर पहिलं षटक म्हणूया आपण, त्या पलीकडे या षटकाचे पहिले 3 चेंडू आहे, म्हणजे पहिले या मॅचचे 9 चेंडू अगदी बॅटिंग करत असताना मुकादम 11 टीमच्या बाजूने होते, कारण की तद्वर मजर गौरी मैदानाच्या आतमध्ये होते. त्याच वेळेला तर मजर बाद झाल्यानंतर इथून पुढे का होईना टीम शिवाज्ञ 11 मुळगावकर सुद्धा कमबॅक करायला सुरुवात करतील. या सतीश कदम चांगल्या पद्धतीची बॉलिंग आपण पाहतोय. पहिला ब्रेक थ्रू, सर्वाधिक मोठी विकेट मिळवली आहे आणि त्याच वेळेला नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. संजय सातमकर आले. पहिलाच बॉल शॉर्ट पॉइंटला, तिकडे मात्र प्रयत्न चांगले केले.
सागर बोबड आहेत तिकडे आपण पाहतोय. शेवटच्या क्षणी झेल पकडण्याचा प्रयत्न झाला, बॉल समोर पडला आणि त्याच वेळेला मात्र एक सिंगल आपण पाहतोय. तिकडे एक धावेवरती समाधान दोन फलंदाजाने मानला आणि या आता गोष्टीकडे जास्तीचं लक्ष द्यावं लागेल, कारण की मजर बाद झाल्यानंतर टीम थोडी बॅकफुटवर येईल, पण फ्रंटफुटला न्यायचं आहे तर सिंगल डबल चालू ठेवावी लागेल, कारण की सुरुवात चांगली झाली आहे. यावेळेला सुद्धा फटका हवेत खेळला, तो फटका फसला, क्षेत्ररक्षक डीपमधून वेगाने आले आणि कोणतीही चूक नाहीये. वेल जज, एक अप्रतिम झेल. आणि ज्या वेळेला मजर बाद झाले आणि तदनंतर आता लगातारचा दुसरा धक्का या एका ओव्हरमध्ये. नावा करण कटोरे बाद. आले, सगळं काही चांगलं होत नव्हतं. नो बॉल आला, बीमर आला, त्याच्यावर षटकार आला, षटकार चौकार येत होते, परिस्थिती त्यांच्या विरोधात बनत होती, परंतु त्यांनी एका निश्चयाने परिस्थिती त्यांच्या बाजूने केली. तेच गोलंदाज आहेत ज्यांनी मात्र पुन्हा एक विकेट घेतली आणि त्याच षटकामध्ये विकेट घेतलेली आहे. 33 धावांवर आणखीन एक धक्का. यस, आपण पाहतोय ज्या वेळेला मजर बाद झालेत आपण याच गोष्टीची चर्चा करत होतो की इथून पुढे कमबॅक होईल आणि यस, कमबॅक करायला सुरुवात झाली आहे. या मॅचमध्ये पुनरार्पण मिळवतात. सतीशनं चांगल्या पद्धतीचे अगदी एक मोठा दिलासा दिला टीमला ज्या वेळेला मजर गौरी यांना बाद केला. येस सर, शेवटचा एक बॉल बाकी आहे या षटकाचा. 33 धावा धावफलकावरती. दोन महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झाले, दोन्ही सलामीवीर. अगदी मजर ज्या वेळेला 30 आकड्यावरती बाद झाले, तदनंतर आता करण कटोरे बाद होताना पाहायला मिळाले आणि त्याच वेळेला आता आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. दुर्गेश. पुढचा बॉल सतीश कदम. यावेळेला बचावकारक क्रिकेट खेळायचं होतं, अगदी सेन्सिबल क्रिकेट. फटका समोरच्या दिशेला फक्त सिंगलसाठी खेळायचं होतं. बॅटची हलकीशी एज घेतली, बॉल टर्न झाला, शॉट बॅकवर्ड गली क्षेत्रामध्ये बॉलला थांबवलं. तिकडे चांगली फिल्डिंग राहिली आहे. एक सिंगल आणि एका सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतो दुसऱ्या षटकाची सांगता 34 वरती 2 सध्याची स्थिती. 34 धावा धावफलकावर आहेत. पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात झाली आहे. 6 षटकांची लढत आहे. याच गतीने धावा येत राहिल्या तर 100 धावा सुद्धा होऊ शकतील, कारण 6 ओव्हरची मॅच आहे. परंतु 34 धावा धावफलकावर प्रतिस्पर्धी टीमला जर पाहिलं तर एक जमेची बाब आता पाहायला मिळते आपल्याला, ती म्हणजे 2 विकेट त्यांनी घेतलेले आहेत. आता इकडनं दबाव टाकण्याचा प्रयत्न, कारण दोन्ही बॅटर जे आहेत ते नवीन आलेले आहेत आणि या दोन्ही बॅटरला दोन्ही सलामीवीर माघारी परतलेले आहेत. त्यामुळे इकडे कमबॅक आता गोलंदाजांना करावं लागणार आहे. रोहा तालुका प्रीमियर लीग या तिसऱ्या पर्वामध्ये याहीपेक्षा चांगलं आयोजन, पहिल्या 2 पर्वापेक्षाही चांगलं आयोजन, चांगलं मैदान आणि चांगल्या पद्धतीने पारितोषिकं म्हणा किंवा शिस्तबद्धरीतीने ही मॅच सुरू असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चालू सामन्यातील तिसऱ्या षटकाला आता सुरुवात होईल. येस, आपण पाहतोय ज्या वेळेला पहिली ओव्हर फेकली गेली त्याच वेळेला प्रोजेक्टेड स्कोर अशा पद्धतीचा होता, अगदी आपण पाहिलं तर 114 ते 115 धावा बनतील असंच काहीतरी दिसत होतं. पण त्याच वेळेला मजर गौरी बाद झाले, धावसंख्येचा फ्लो थांबला गेला, थांबवण्याचं काम केलं सतीश कदम यांनी. ब्रेक थ्रू मिळवले 2 आणि तदनंतर मात्र आता नवीन गोलंदाज आपण पाहतोय नितेश. नितेशचा पहिलाच बॉल, मोठा फटका खेळला, जागेवरून बॉलला उडवला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. यस, कोणती चूक नाहीये, अप्रतिम झेल आणि एका मागोमाग आता आपण पाहतोय हा तिसरा धक्का. दुर्गेश बाद. हे आपण पाहतोय मेहनत आहे आणि इकडे मात्र गोलंदाजांनी कमबॅक केला, पुनरार्पण मिळवलं आणि आता एक सूर स्थितीमध्ये आपण पाहतो शिवातने 11 टीमला. बॅकफुटला आले, चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक आपण पाहतोय. एक सिंगलसाठी एक चांगल्या पद्धतीचा फटका खेळला गेला, चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण तिकडे झालं, बॉलची फेकी वेगानं झाली, पण त्याच दरम्यान
एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 35 धावा. तिसरं षटक मार्ग असतं. चांगली बॉलिंग आतापर्यंत आपण पाहतोय नितेशची. 2 बॉल टाकलेत, एक विकेट महत्त्वाची मिळाली, एक सिंगल सुद्धा आपण पाहतोय इकडे खर्च केली आहे. महत्त्वाचा सामना एकंदरीत आपण पाहतोय. प्रत्येकाला जिंकायचं, प्रत्येकानं स्वप्न बघितलं. 24 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये राहिला. रोहा तालुका ही रोहा तालुक्याची मानाची स्पर्धा आणि अगदी प्रत्येकानं एक मोठं स्वप्न बघितलं. पण कोणता तरी एक संघ असेल जो यंदाचा हंगाम गाजवेल आणि यस निश्चितपणे आपण पाहतो या तिसऱ्या पर्वामध्ये विजेतेपद कोणाच्या हातामध्ये असेल. पहिल्या वर्षाचं विजेतेपद आपण पाहिलं आई एकवीरा स्पोर्ट्स रोड खुर्द या टीमनं खऱ्या अर्थानं पहिलं वर्ष गाजवलं. दुसऱ्याच वर्षामध्ये आपण पाहिलं तर आई ससाईवाली तुलसी फायटर या टीमनं आपण पाहिलं तर ते वर्ष गाजवलं आणि हे तिसरं वर्ष आहे. या तिसऱ्या वर्षामध्ये नवीन कोण विजेता मिळेल का याही गोष्टीकडे जास्तीचं लक्ष द्यावं लागेल. नितेश पुढचा बॉल. समोरचा चेंडू होता, पुन्हा समोरच खेळला. आता ही बॉल हवेत, क्षेत्ररक्षक नाही आहेत. बॉल लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या अगदी मधोमध सीमारेखेच्या पलीकडे एक महत्त्वपूर्ण षटकार. ने त्यावर षटकार खेळला जरूर आहे. धावसंख्येला 42 वर पाठवलाय. पुढचा बॉल. स्विच हिटचा फटका. बघा षटकाराला कॉन्फिडन्स वाढला आणि तदनंतर आता उलटे फिरले आणि बॉलला फेकून दिलं. एक चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॉल सीमारेखेच्या पार. दुसरा इकडे मात्र आपण पाहतो चांगल्या पद्धतीचा बॉल होता आणि त्याच वेळेला त्याचा सन्मान केला. बघा खराब चेंडूचा पूर्णपणे समाचार घेतला. 2 षटकार ज्या वेळेला जसे बॉल समोर आले तसे आपण पाहतो सीमारेखेच्या बाहेर पाठवले. यस 3 ओव्हरचा खेळ संपला आणि यस ड्रिंक्स ट्रॉली मैदानावरती जाईल. 48 वरती 3 सध्याची स्थिती आपण पाहतो मैदानावरती. तिन्ही ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटकात 17, दुसऱ्या षटकात 17, तिसऱ्या षटकात 14 धावा आणि त्यामुळे इकडे जर पाहिलं तर धावसंख्या 48 वर. चांगली सुरुवात. कोणाला वाटणार नाही, आवडणार नाही की एवढी चांगली स्टार्ट व्हावी, परंतु येणाऱ्या 3 ओव्हर बाकी आहेत आणि मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता या ठिकाणी जास्तीत जास्त धावांचा सुद्धा पाठलाग होऊ शकतो. कारण आता सकाळचं सत्र नाही आहे. आता ऊन देखील पाहायला मिळत आहे. खेळपट्टी देखील आता ठणठणीत होते आणि त्यानंतर जर पाहिलं तर प्रेक्षक देखील हळूहळू या मैदानाच्या दिशेने दाखल होऊ लागलेत. पहिल्या 3 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर चांगली सुरुवात. 3 विकेट आल्या. त्याचा दबाव नितेशने या षटकात अर्चलजी हटवलाय. निश्चितपणे ज्या वेळेला 2 विकेट जात होता त्यावेळेला असं वाटत होतं की हळूहळू आता मुकादम 11 अडचणीमध्ये सापडतील की काय, तिथून पुढे बॅकफुटला येतील की काय. पण त्याच वेळेला आपण जर पाहिलं ना तर एक मोठा दिलासा देणारे फटके ज्या वेळेला नितीन चोंदे यांच्या बॅटमधून खेळले गेले. समोरचा बॉल आला, त्याला तसा समोर षटकार पाठवला. ज्या वेळेला हाफ ट्रॅकर बॉल होता. येस 48 वरती 3 आपण पाहतोय. ज्यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल त्यावेळेला टर्न झाले. मैदानाच्या चहूबाजूला फटके खेळण्याची ताकद या खेळाडूकडे. मोठे रेकॉर्ड्स या खेळाडूंना आपल्या नावावरती केले रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळत असताना. पण आता गावा मर्यादित क्रिकेट खेळून झाल्यानंतर रोहा तालुक्याची प्रीमियर लीग खेळतात आणि जशी संधी मिळाली आहे जसे आपण पाहतो मैदानावरती दाखल झाले 4थ्या क्रमांकावरती, तशी मात्र चांगली बॅटिंग त्यांनी करायला सुरुवातही केली आहे. टीमची धावसंख्या 48 वरती पोहोचवून ठेवली आहे. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. इथून 3 षटकांमध्ये अशा स्वरूपाच्या धावा आल्या तर एक चांगली टोटल आणि यस निश्चितपणे एक स्वप्नवत धावसंख्या मैदानावरती मुकादम 11 या टीमला आपल्याला बघायला मिळेल. नवीन गोलंदाज 4थ्या षटकासाठी आपण पाहतोय. बॉलर आलेत विजय शेडगे, सर्वाधिक वेगाचा बादशाह म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. या विभागामध्ये सर्वाधिक प्रचलित गोलंदाज. अति वेगानं त्याच्याकडे चेंडू टाकण्याची ताकद आहे. ज्या वेळेला आपण पाहिलं तर टप्पे अचूक आहेत आणि भेदकता खूप चांगली आहे. समोरचा बॉल फटका फसला. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोला बॉल लागला आणि आपला फॉलो थ्रो मध्ये अप्रतिम कॅच. एक महत्त्वपूर्ण फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतील. संजय यांच्या स्वरूपामध्ये ही 4थी विकेट मैदानाच्या बाहेर.
काम त्यांनी त्यांचं तेच केलंय याही मॅचमध्ये ज्यावेळेला आलेत पहिल्याच बॉलवर विकेटसुद्धा त्यांनी घेतलेली आहे आणि लक्ष हेच आहे प्रतिस्पर्धी टीमचा स्कोअर चांगला झाला आहे त्याला कुठेतरी लगाम घालायचा आहे हा प्रयत्न आहे आणि विकेट घेतली पहिल्याच प्रयत्नात. पहिलाच प्रयत्न सफलता मिळते. आता नवीन बॅट्समन मैदानावरती आपण पाहतो अविनाश चोंदे. खुलतला बॉल होता, चांगला बॉल, त्याला चांगला खेळून काढला, अगदी बागफुटला गेले, समोर खेळला फटका, बॉल लॉंग ऑफला प्रस्थान होताना पाहायला मिळेल. एक धाव तिकडे मात्र मिळते आणि त्याच वेळेला त्या एका धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 49 वरती. आपण पाहतोय एका गावचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आरे गावाला दोन्ही खेळाडू बिलॉंग करतात आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर आरे गावासाठी जर क्रिकेट चांगले खेळले या दोन्ही फलंदाजाने, एका बाजूला नितीन चोंदे आणि एका बाजूला आपण जर पाहिलं तर अविनाश चोंदे, ही जोडी मैदानावरती समोर विजय शेडके. हो, भन्नाट वेगाचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर टाकला, अगदी आपण पाहिलं ना तर टप्पा पडला बॉल. त्याच वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर अगदी सरळ रेषेमध्ये एसटी रक्षक राजू वाघमारे यांचा वेध घेताना आपण पाहतोय आणि त्याच दरम्यानचा हा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आता प्रेशर क्रिएट करण्याचं काम केलं जातं, दबावाखाली टाकण्याचा प्रयत्न सातत्यानं विजय करतात. 3 चेंडूमध्ये 1 धाव मिळाली, 1 विकेट. बॅटची लिडिंग एज, बॉल टर्न झाला, वा चांगली फिल्डिंग आहे, कारण की अगदी आउटफील्ड फास्ट आहे, तिथून बॉल निसटला असता तर यदा कदाचित चित्र वेगळं बघायला मिळालं असतं, बॉल सीमारेखेच्या पलीकडे गेला असता, काहीतरी वेगळं घडलं असतं. पण त्यापूर्वीच आपण जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण तिकडे राकेश करताना पाहायला मिळतात. मागील मॅचचे ते हिरो राहिले बघा. मागील मॅचमध्ये प्रथमेश यांनी सांगितलं की ते ऑक्शन सोहळ्यामध्ये अनसोल्ड झाले होते, पण अनसोल्ड खेळाडूच इतिहास रचतात कुठल्या तरी प्रीमियर लीगमध्ये. प्रत्येक स्पर्धेमध्ये सातत्यानं आपण पाहिलंय. पुढचा बॉल, यावेळीचा टप्पा पडला, तदनंतर आपण जर पाहिलं तर तिकडे व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतं. मग निश्चित मी पुन्हा रायगड प्रीमियर लीगची आठवण करून देईन, ज्यावेळेला आर्यन खारकर अलिबागचे खेळाडू अनसोल्ड झाले होते, त्यांना अगदी टीम लिस्ट कंप्लीट झाली नव्हती, तदनंतर त्यांना टीममध्ये घेतले आणि त्या स्पर्धेचे बेस्ट बॉलर ते राहिले होते. हे महत्त्वाचं. आज राकेशही ते इतिहास घडून दाखवतील. यावेळीचा बॉल अगदी अडवा बॅटने खेळायचा, बॅट बॉलचा संपर्क तेवढासा चांगला राहिला नव्हता. 22च्या स्वरूपामध्ये अजून 1 धाव स्कोरकार्डवरती मिळते आणि त्या एका धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना आपण पाहतोय 52 धावा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. 48 आला होता सर 3 ओव्हरमध्ये, पण तदनंतर धावसंख्येवरती लगाम लावण्याचं काम खऱ्या अर्थानं विजयने केलं. त्यांनी फक्त 5 चेंडूमध्ये 3च धावा दिला आणि सर्वाधिक मोठी सफलता त्यांनी आपल्या नावावरती मिळाली. षटकातील शेवटचा बॉल चांगला फटका खेळला, अगदी बॉलला फक्त दिशा दिली आहे, कारण की नितीनला जरूर माहिती आहे बघा ही धाव घेण्याचा प्रयत्न आणि अगदी डेंजर झोनकडे पळत होते. शेवटच्या क्षणी धाव न घेण्याचा निर्णय घेतला, मागे फिरले आणि 1 धाव निश्चित मिळाली आहे. पण या षटकाचं कौतुक करावं लागेल सर, कारण की बघा 48 धावा आल्या होत्या, तदनंतर आता फक्त 4च धावांचं षटक फेकलं गेलं. 53 वरती 4 सध्याची स्थिती आहे. 4 ओव्हरचा खेळ संपला. या मॅचमध्ये कमबॅक झाला असं म्हणूया टीम श्री दत्तकृपा मुळगाव शिवात्या 11 संघाचा. खूप चांगली गोलंदाजी केली आहे. मागील मॅचप्रमाणे तुम्ही कोणत्या नंबरवर गोलंदाजीला येता किंवा फलंदाजीला येता ते महत्त्वाचं नाही, तुम्ही काय करता हे महत्त्वाचं आहे. जरी ते 4थ्या ओव्हरला आले त्यांनी त्यांचा इम्पॅक्ट तर सोडला आहे, 4 धावा केवळ खर्च केल्या आणि एक महत्त्वपूर्ण विकेट देखील. तुम्ही अनसोल्डचं बोलत होतात तर 4 ओव्हरनंतर जर पाहिलं तर 53 धावा. नक्कीच IPLच्या ऑप्शनमध्ये तनुष कोटियांचं कदाचित सिलेक्शन यावर्षी नाही झालं, परंतु तुम्हा आम्हा सर्वांना अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे. तनुष कोटियन टेनिस क्रिकेटचे महान खेळाडू करुणा कोटियन यांचे पुत्र आहेत आणि विशेष म्हणजे त्यांनी यावर्षी पावसाळ्याच्या स्पर्धा खेळल्या. तनुषने स्वतः पावसाळ्यामध्ये मॅन ऑफ द मॅच रबर बॉलच्या स्पर्धांमध्ये घेतलं, टेनिस बॉल क्रिकेट विक्रोलियसला खेळले आणि आज ऑस्ट्रेलियामध्ये गेलेत भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी. टेनिस क्रिकेटचा खेळाडू याचा आवर्जून मी उल्लेख करतो. IPLमध्ये सिलेक्शन नाही होऊ दे, त्याच्याही पुढे जाऊन भारतीय संघात सिलेक्शन झालंय. तुम्ही तुमचा परफॉर्मन्स देत राहा, काय नाही झालं याचा विचार करू नका, काही करू शकतो याचा विचार करा आणि यापुढे चालत राहा. यस, निश्चित मागचं सगळं काही विसरून नव्यानं सुरुवात केली आहे आणि आज राकेशही तेच करतात आणि त्यांच्याबद्दलच आपण म्हणत होतो, कारण की एकंदरीत आपण पाहतो मागे काय झालं, ऑप्शन झालं, संपला विषय. आता मी टॉप अगदी 15च्या लिस्टमध्ये मी आलो आहे आणि आता टॉप 11मध्ये आणि तदनंतर मैदानावरती खेळण्याची संधी, त्या संधीचं सोनं केलं. अगदी टीम बॅकफुटला आली तिथं फ्रंटफुटला आणण्याचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये केलं गेलं आणि आता पूर्णपणे टीम जर आपण पाहिली ना तर चांगल्या स्थितीमध्ये आहे. पुढचा बॉल साईराज, फुलटॉस बॉल होता, बॅटच्या जवळजवळ स्टिकरला लागला, बराच का हवेमध्ये. 1 धाव मिळेल, दुसऱ्या धावेसाठी अगदी वेगानं पलटले आणि बघता बघता 2 धावा तिकडे मात्र पूर्ण झाल्यात. सर यस, तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात येते. कमरेच्या वरती हा बॉल आहे की नाही हे निश्चितपणे पाहिलं जाईल. फुलटॉस अगदी वेगानं बॉल टाकला साईराजनं, अति वेगानं चेंडू त्यांना फेकायचा होता. त्याच वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर तो चेंडू मात्र
बाटवरती आला नव्हता चांगल्या पद्धतीनं, त्याच वेळेला तिकडे बघता बघता वेगानं 2 धावा तर पूर्णपणे धावल्या गेल्या. पण या दुहेरी अंकाच्या साह्यानं नक्की या 2 धावा आहेत का हेही पाहावं लागेल, कारण की जर नो बॉल आला तर 3 होतील, फ्री हिट येईल, काहीतरी वेगळं घडेल. आणि काहीतरी वेगळं घडण्यासाठीच ही एक स्पर्धा मानाची आपण पाहतो. रोहेकरांची मानाची स्पर्धा, एक स्पर्धा रोहेकरांच्या उत्कर्षासाठी आपण पाहतोय. डिसिजन पेंडिंग आहे, निर्णय आपण पाहतोय, निर्णयाची वाट आपण पाहतोय. यस, फेअर डिलिव्हरी आपण पाहतोय. फुलटॉस बॉल होता तिकडे, मात्र ॲक्शन रिप्लेमध्ये रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीवरती आपल्याला पाहायला मिळतं. त्या वाहिनीवरती आपण घर बसल्या आनंद घेता आपल्या हक्काच्या वाहिनीला एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका. योगेश दादा गंबे आणि आकाजी कडवे यांची संकल्पना आपण पाहतो उदयास येते. समोरचा बॉल चांगला फटका खेळला, ऑन साईडला बॉल चालला, तिकडे विजय वेगाने येताना पाहायला मिळाले. थोडे आपण पाहतो फंबल झाले, स्वतःला सावरतील, पुन्हा नव्यानं बॉलला पकडतील, बॉलची फेक करतील. त्याच दरम्यान बघता बघता दोन्ही फलंदाजांना वेगानं 2 धावा इकडेही पूर्ण केला. त्या 2च्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढते 57 वरती 4 सध्याची स्थिती आहे. अगदी मजर बाद झाले, मजर 30 या आकड्यावरती बाद होताना पाहायला मिळाले. तदनंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो येताना आपण पाहिले संजय आले, नितीन मैदानावरती खेळतात, अविनाश चांगला खेळ करतात. टीम वर्क चांगला राहिला मुकादम 11चा. याही वेळीचा फटका चांगला हवेत उडवला, आता लांबी कमी गाठली, बॉलनं उंची बरीच आहे. चेंडूच्या खाली सतीश येताना पाहायला मिळतात, कोणतीच चूक नाही आहे. एक चांगल्या पद्धतीची कॅच आपण पाहतोय. एक महत्त्वपूर्ण खेळाडू नितीन चोंदे बाद. पहा, एका जिद्दीने खेळणं गरजेचं असतं. परिस्थिती काही असू दे. 3 ओव्हरला 48 होते आणि त्यानंतर जो काही धावसंख्येला लगाम घातलाय, या दोन्ही गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल, साईराजचं कौतुक करावं लागेल आणि त्याचबरोबर विजयचंही कौतुक करावं लागेल. परंतु डाव नाही संपलाय, कारण बॅटिंग करणाऱ्या टीमला अजूनही संधी आहे. त्याच वेळेला आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानावरती प्रज्योत डाके आपल्याला पाहायला मिळतील, निर्णायक फलंदाज आहेत. फुलटॉस बॉल याही वेळेला होता, आताही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय तिथेही आपण जर पाहिलं ना तर 1 धाव तिथे मिळेल आणि त्या एका धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 58 आपण पाहतोय. येस, 58 आपण पाहतोय. 5 फलंदाज बाद झालेत. साईराज चांगली गोलंदाजी करतात, सातत्यानं अति वेगाचे चेंडू टाकत असताना आपण जर पाहिलं ना तर 2 फुलटॉस टाकून बसलेत. आणि यस, त्याच वेळेला मात्र स्वतःवरती नाराज असतील, टप्पा बॉल टाकायचा आणि टीमकडून सुद्धा अपेक्षा याच आहेत की अगदी साईराजनं बॉल टप्पा टाकला ना तो अति वेगाचा तो कधी आतमध्ये फिरतो कधी बाहेर निघतो आणि त्यासाठी टप्प्याच्या शोधामध्ये अद्याप साईराज सुद्धा आहेत. पुढचा बॉल खोलातला होता, बॉल अगदी आपण जर पाहिलं तर वेगानं, मी म्हटलं ना टप्प्याची गोष्ट आपण करत होतो, टप्पा पडला की तो बॉल बॅटवरती येणं कठीण आहे आणि हेच वैशिष्ट्य आपण पाहिलं तर साईराजचं सातत्यानं आपण पाहिलं आणि आज मात्र साईराज चांगल्या पद्धतीची गोलंदाजी याही मॅचमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतील. 5 धावा खर्च केल्यात, एक महत्त्वपूर्ण विकेट मिळाले. नितीन चोंदे जे सेट बॅट्समन झाले होते, अगदी धावा त्यांच्या बॅटमधून येत होतं, त्यांना मैदानाच्या बाहेर पाठवलं आणि अगदी 5 चेंडूमध्ये फक्त 5च धावा, 1 विकेट मिळाली. शेवटचा बॉल समोर चांगला स्ट्रोक खेळला, 2 क्षेत्ररक्षक आहेत, वेगानं विजय आले, तिकडे बॉलला पकडलं, फेक चांगली झाली आहे. त्याच दरम्यान आपण पाहतोय तिकडे अगदी आमच्या पंचांचा नेम साधला गेला. त्याच दरम्यान 1 धाव मिळेल आणि एका धावेच्या साह्यानं या 5व्या षटकाची सांगता झाली आहे. बघा, पूर्णपणे स्थिती बदलली, फक्त 6च धावा दिल्या. याआधी सर आपण पाहिलं तर 4 आणि तदनंतर आता 6 आणि 2 ओव्हरमध्ये फक्त 10च धावा येताना आपण पाहिल्या. साईराज आणि विजयनं या मॅचमध्ये अप्रतिम कमबॅक मिळवला. होच, एकच गावातील खेळाडू आहेत, दोघांनी चांगली कामगिरी केली आहे.
3 ओव्हरला 48 असणारी धावसंख्या, असं वाटत होतं की आता 100 होतात की काय, परंतु मागील 2 ओव्हरमध्ये धावसंख्येला लगाम घालण्याचं काम केलं. या दोघांनी, विजय आणि साईराज, मागील मॅचमध्ये जशी कामगिरी केली होती ना, याही मॅचमध्ये त्यांनी तशीच कामगिरी केली आहे आणि धावसंख्या जर पाहिलं तर आता कंट्रोल केली आहे. परंतु एक ओव्हर बाकी आहे. 59 झाल्यात म्हणजे 59 ही सुद्धा काही कमी नाही आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये 10-15 रन जरी आल्या तरी एक चांगलं आव्हान उभं राहू शकतं. आणि यानंतर होणारा सामना असणार आहे ओम दिशा अकॅडमी आणि त्यांच्या विरुद्ध आई एकविरा स्पोर्ट्स रोड खुर्द यांच्यातील मॅच असणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. येस, आपण पाहतोय 2 षटक चांगले राहिले ज्यावेळेला साईराज नरे आणि त्याचबरोबर विजय आपण पाहतोय आणि त्यांनी मात्र या मॅचमध्ये एक मोठा दिलासा टीमला दिला, एक मोठा विश्वास जिंकला आहे खऱ्या अर्थानं संघाचा. शेवटचं षटक विजय शेडगे पुन्हा नव्यानं. हो, पहिलाच बॉल अडवा बाटणे इकडे अलॉंग विथ द कार्पेट, चांगल्या पद्धतीचा फटका अगदी जमिनी लगत आणि खराब फिल्डिंग तिकडे आपण पाहतोय. अगदी खराब क्षेत्ररक्षण, बॅकअपही मिळालं नाहीये आणि त्याच दरम्यान बघता बघता चेंडू सीमारेखेच्या पार जाताना पाहतोय, चौकार. महत्त्वाच्याच असतात, परंतु इकडे धावसंख्या 4 येताना पाहिलं मी ते 63 वर धावसंख्या जाते. प्रज्योत आणि त्याचबरोबर अविनाश यांचा हाच प्रयत्न आहे धावा बनवायच्या. निश्चितपणे आपण पाहतोय इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला वेगाचा बॉल टाकला जातोय. एस 22च्या स्वरूपामध्ये एक सिंगल आपल्याला स्कोर कार्डवरती प्लस होताना पाहायला मिळते आणि एक धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 64. ज्या वेळेला आपण पाहतोय तिकडे चौकार सुटला आणि त्यानंतर थोडी खराब फिल्डिंग झाली, थोडं नाराजी व्यक्त केली गेली विजयच्या माध्यमातून, कारण की तो बॉलिंग चांगली करतोय. मग फिल्डिंगकडून त्याच्याकडून क्षेत्ररक्षणामध्ये खऱ्या करताना बऱ्याचशा अपेक्षा त्याच्याकडून आहेत आणि क्षेत्ररक्षण मात्र थोडं चुकीचं झालंय. या वेळेला काय घडलं, बाटची कडा घेतली, बॉल यष्टनवरती आदळला आणि प्रज्योत डाके एक महत्त्वपूर्ण फलंदाज मैदानाच्या बाहेर आणि टीमला 6वा धक्का. मुकादम 11. या ठिकाणी गोलंदाज करतायत विजय. चौकारामधून सावरले, बिग स्पीडचा चौकार आला होता परंतु आपली अचूकता त्यांनी सोडलेली नाही. या 64 धावा धावफलकावर आहेत, साकीब आलेले आहेत अविनाश यांच्या जोडीला. अंतिम टप्प्यामध्ये जर का एखादा दुसरा मोठा फटका आला, धावसंख्या 70च्या पार एक चांगले आव्हान होऊ शकतं. येस, एक चांगली टोटल पाहायला मिळेल कारण की आपण पाहतो बॅटिंग चांगली होती, 64 धावा आहेत. तिकडे विजय गोलंदाजी चांगली करतात आणि आता टीमचे कॅप्टन मैदानावरती आलेत. शाकिब आपण पाहतोय एक ॲज अ ऑलराऊंडर म्हणून चांगल्या दर्जाचं कामकाज शाकिब सातत्यानं करतात आणि आताही करावं लागेल. ओ पण समोर अगदी रफ्तार काय बॉल टाकले जातात, अचूकता, भेदकता सर्व गुण संपन्न या खेळाडूकडे आणि त्याच वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर अजून एक डॉट बॉल खेळपट्टीवरती फेकला जातोय. चांगली बॉलिंग विजय शेडगे, एक चौकार आला पण तोही आपण जर पाहिलं तर फिल्डिंग युनिटने चूक केली त्यामुळे आला, पण तदनंतर धावांचा वेग जो आहे ना तो पूर्णपणे थांबवला. फुलटॉस बॉल समोर खेळला, बॉल लॉंग ऑनला चालला, क्षेत्ररक्षक तिकडे आले आणि मात्र वेगानं आपण पाहतो एकदम मिळाली, खराब फेकी राहिली खऱ्या अर्थानं चुकीच्या एंडवरती. असं वाटलं होतं जवळजवळ एकच धाव घेतली जाईल पण त्याच वेळेला खराब फेक, त्याचा फायदा एका धावेचं रूपांतर 2 मध्ये करणं गरजेचं आहे आणि ते अतिवेगानं केलं. पहिली धाव खूप वेगानं धावली गेली आणि त्याच वेळेला दुसरी धाव सुद्धा खूप वेगानं. 2च्या साह्यानं संघाची धावसंख्या 66 या आकड्यावरती, 66 वरती 6 सध्याची स्थिती आणि या 6व्या षटकातील शेवटचा बॉल बॉलिंग मार्कवरती आपण पाहतो विजय शेडगे. शेवटचा बॉल, चांगला फटका खेळला, ऑन साईडला बॉल चालला, लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक वेगानं आले, चांगली फिल्डिंग, थोडे फंबल झाले, बॉल पकडतील, फेकतील, तद्वर बघता बघता 2 धावा इथे मिळाला आणि पहिला डावाचा खेळ इथे संपला. संघाची धावसंख्या धावफलकावरती 68 वरती 6 आणि इकडे मात्र आपण पाहतोय 69 धावांची टोटल या मॅचमध्ये. 69 धावांचं टार्गेट आहे, येणारे 36 चेंडू आणि 69 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पुढची मॅच असेल चला आई एकविरा स्पोर्ट्स रोड खुर्द आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम दिशा अकॅडमी.
टीमचे कॅप्टन रोहन सानप आणि निशी कर्णेकर यांना विनंती आम्ही करू की आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिकडे आपल्याला पुढच्या मॅचचं नाणेफेकीचं कौल करायचं आहे टीम दिशा अकॅडमी आणि आई एकविरा स्पोर्ट्स रोड खुर्द निशी कर्णेकर आणि रोहन सानप विनंती करू आपण टॉससाठी यायचं आहे. रोहन सानप आणि यस आई एकविरा स्पोर्ट्स रूट खुर्द टीमचे कॅप्टन निशी कर्णेकर आमच्या सोबत जोडले गेलेत. यस पिंटर शेट मस्के साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस कंप्लीट करतोय. यस प्रेक्षकांना मी थोडी विनंती करू की आपण थोडं प्रेझेंटेशन बॉक्स खाली करूया. यस टॉस महत्त्वाचा टॉस आहे. कॉल राहील आई एकविरा स्पोर्ट्स रोड खुर्द टीमचा. टेल कॉल झाला आणि एस टेल टॉस जिंकला टीम आई एकविरा स्पोर्ट्स रोड खुर्द टीमनं. पहिल्या पर्वाचं विजेतेपद यशस्वी कर्णधार निशी कर्णेकर यांच्याकडे आपण जातोय. जिथे एकंदरीत आपण पाहिलं तर टॉस जिंकला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षक. पहिलीच मॅच आहे या संपूर्ण स्पर्धेची. संपूर्ण रोहेकर आपण पाहतो वाट पाहत होते या दिवसाची आणि निशी मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन आम्हाला पाहायला मिळणार आहे. पहिली बॉलिंग करायची आहे 6 ओव्हरच्या मॅचमध्ये. समोरच्या टीमला किती धावांच्या आतमध्ये थांबवायचं आहे? कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करेल. एकंदरीत मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळण्याचा बराचसा अनुभव आहे आणि यंदाच्या हंगामामध्ये निशी कर्णेकर वेगळ्या स्थितीमध्ये म्हणजे ॲज अ बॉलर म्हणून आम्ही पाहिला पण ॲज अ बॅटर म्हणून चांगल्या दर्जाचं कामकाज. रोहा मर्यादित खेळाडू नाही राहिला तो रायगड प्रीमियर लीगमध्ये सुद्धा मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा जिंकला होता. आज रोहेकरांना काय सांगायला ही स्पर्धा कशा पद्धतीने आपण पाहता आणि या स्पर्धेमध्ये खेळण्याची कितपत उत्कंठ असते? ही स्पर्धा खेळण्यासाठी वर्षभर वाट पाहावी लागते. यस खूप साऱ्या शुभेच्छा असतील या मॅचसाठी. आपण जातो रोहनजी सानप यांच्याकडे. खाम एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळतील. अगदी कोलाड विभागातील करण अंबाला इकडे रोहा विभागातील करण अंबाला 2 महत्त्वपूर्ण खेळाडू एकमेकांच्या समोर आहेत. आता पहिली बॅटिंग करायची आहे. कितीची टोटल पाहायला मिळेल? आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचाच प्रयत्न करू. एकंदरीत आपण पाहतोय समोर निशी कर्णेकर बॉलिंग अटॅक चांगला आहे. त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर या खेळपट्टीवरती चांगल्या दर्जाच्या धावा सुद्धा होतात. आता टीममध्ये असे कोणते खेळाडू ज्यांच्यावरती बराचसा विश्वास आहे एक चांगल्या पद्धतीची बॅटिंग करतील? नाही सगळेच चांगले आहेत. मी आहे, बंटी आहे, चिरू आहे आणि ऋतिक शिर्के आहे. चांगली बॅटिंग लाईनअप आहे आमची. आम्ही चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. रोहा तालुक्याची आपली मानाची स्पर्धा तालुक्याची प्रीमियर लीग आपण पाहतो. एक दमदार आयोजन आहे. या संपूर्ण आयोजनाबद्दल 2 शब्द काय सांगाल आणि या स्पर्धेला खेळण्याची कितपत आवड आहे? नाही दरवर्षी सगळ्यांचीच सगळेच लोक वाट बघत असतात ही टुर्नामेंट खेळायची आणि आम्ही पण सगळे तयारी करत असतो वर्षभर रोहा तालुका प्रीमियर लीगची. यावर्षी पण चांगलं आयोजन झालं आहे 2 वर्षापेक्षा. पुढच्या वर्षी अजून चांगलं करतील. इस मनपूर्वक शुभेच्छा संपूर्ण सामन्यासाठी. हे होते रोहन सानप. टॉस झाला पुढच्या मॅचचा आई एकविरा स्पोर्ट्स रोड खुर्द आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम आपल्याला पाहायला मिळेल दिशा अकॅडमी. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. आई एकविरा स्पोर्ट्स रोड खुर्द या टीमनं टॉस जिंकला. पहिला बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. या चालू मॅचच्या दिशेने जाऊया. समालोचन कक्षामध्ये ऐकूया महाराष्ट्राचा गोड आवाज तुम्हा सर्वांचे लाडके चंदू शेट्टे सरांचा आवाज. थँक्यू. धन्यवाद. स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं रोहा तालुका प्रीमियर लीगच्या या 3ऱ्या पर्वामध्ये. मॅच महत्त्वाची सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शिवज्ञ 11 एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते. मुळगावचा संघ
आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मुकादम 11 पहिली बॅटिंग करत असताना जर पाहिलं तर धावसंख्या बनवली गेली 68-69 धावांचा करायचा आहे पाठलाग सतीश कदम आणि सागर. साकिबचा पहिला चेंडू जर पाहिलं तर अगदी खोलवर टप्प्याचा होता, सन्मान दिला सागर यांनी. आणि सागर बोबड यांना आपण पाहतोय, एक नामवंत खेळाडू जरूर आहेत, त्यांनाच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 6 ओव्हरची मॅच आणि त्यामध्ये 69 धावा बनवायच्या आहेत. या 69 धावांचा पाठलाग होईल का यावर लक्ष सगळ्यांचं असणार आहे. एक महत्वाची मॅच आहे. या वेळेला फुल टॉस, परंतु बॅटच्या पट्ट्यात काही येत नाहीये. जातो यष्टीरक्षकांच्या दिशेने हा चेंडू, मजर आहेत त्या ठिकाणी. निर्धाव चेंडू, बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र निर्धाव टाकत असताना थोडासा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय गोलंदाज साकिब यांनी. एका बाजूला साकिब आहेत तर दुसऱ्या बाजूला सागर बोबड आहेत. जोडीला त्यांच्या सतीश कदम आहेत, यांच्याकडे देखील जबरदस्त टॅलेंट आहे. रोहा तालुका प्रीमियर लीगचं हे 3रं पर्व. पुन्हा एकदा फुल टॉस, परंतु मागील दोन्ही फुल टॉस बॅटच्या पट्ट्यात काही येऊ शकलेले नाहीयेत. कधी कधी असं होतं, तुम्ही यॉर्कर लेनच्या बॉलवर हेलिकॉप्टरचा षटकार मारता परंतु फुलटॉस बॉल मिस होतं. म्हणजे क्रिकेटच्या खेळात कधीही काही होऊ शकतं. पहिले 3ही चेंडू साकिबचे निर्धाव आलेले आहेत. धाव नाही आली आहे या 3ही चेंडूवर, परंतु कमबॅक करणं जाणतात सागर बोबट. आणि इकडे सागरला ते कमबॅक करावं लागणार आहे, कारण दोन्ही टीमच्या दृष्टीने हा सामना खूप महत्त्वाचा आहे. जो जिंकेल तो स्पर्धेत राहील. या वेळेला आडव्या बॅटने स्ट्रोक खेळलाय, जरूर आहे, स्क्वेअर लेगला खेळलाय आणि पहिली धाव येण्यासाठी 4था चेंडू यावा लागला. येस, आपण पाहतोय 3 डॉट बॉल आलेत सर. आणि ज्या वेळेला मी म्हटलं होतं ना की बॉलिंग अटॅक चांगला आहे, ज्या वेळेला मुकादम 11 संघ मैदानावरती खेळतात, शाकिब टीमचे कॅप्टन आहेत आणि कालपासून अव्वल दर्जाची बॉलिंग या खेळाडूने केली आहे. टीमचे कॅप्टन खूप चांगली गोलंदाजी देखील करताना पाहायला मिळत आहेत. 1 धाव आली आहे. स्ट्राईकवर जर पाहिलं तर सतीश कदम यांना आपण पाहतोय. यावेळेला सतीश यांनी स्ट्रोक खेळला आहे, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला. 1 धाव तर तिकडे घेतली गेली आहे. लगेच तत्परतेने क्षेत्ररक्षक तिकडे आले. धावसंख्या 1ने पुढे जाते. 2 धावा धाव फलकावर. थोडीशी संत सुरुवात इकडे झाली आहे. साकिब टीमचे कॅप्टन आहेत आणि त्यांच्याकडून खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत होते, परंतु पॉवर प्ले पहिल्या डावात आपण पाहिला, पॉवर प्लेचा फायदा घेतला, चांगल्या धावा बनवल्या गेल्या. इकडे दुसऱ्या डावात देखील तेच करावं लागणार आहे. पॉवर प्लेमध्ये ज्या धावा येतील त्या खूप महत्त्वाच्या आहेत, कारण 69 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळेला वेगळा फटका खेळलाय, पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, तिकडे फिल्डर आहेत त्यांच्याच दिशेने. शाकिबने काय बॉलिंग केली आहे, जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा आणि एक महत्त्वपूर्ण विकेट. सागर आउट. आपण पाहतोय 3 डॉट बॉल खेळले सागर बोबड मैदानाच्या आतमध्ये. त्यावेळेला 2 सिंगल आला आणि पुन्हा नव्यानं स्ट्राईकला आले ना, त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर शेवटच्या क्षणी जो लेग स्टिकवरती बॉल होता, एका हातानं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि तो बॉल अगदी बॅटच्या स्टोला लागला आणि शॉर्ट फाईन लेगला एक सुंदर झेल तिकडे पकडला गेला. ही कॅच खूप इम्पॉर्टंट होती, वेल जज खऱ्या अर्थानं, चांगला झेल. बॅट आउट झाले सागर. सागर थोडंसं स्ट्रगल करत होते शाकिबच्या विरुद्ध. काही चेंडू निर्धाव आले होते, त्याचं थोडंसं फ्रस्ट्रेशन कुठेतरी होतं आणि या शेवटच्या बॉलला कुठेतरी फेकून द्यायचा प्रयत्न होता पाठीमागच्या बाजूला. एकदा 360 स्टाईलमध्ये स्ट्रोक खेळायचा होता, परंतु तसं नाही झालं. तिकडे विकेट आली आहे. 5 ओव्हरमध्ये 67. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा येणं हे मुकादम 11ला पहिल्या ओव्हरमध्ये मॅचमध्ये आणतंय. परंतु श्री दत्तकृपा शिवाज्ञा 11 मुळगाव हा देखील संघ काही कमी नाही आहे, तो देखील कमबॅक करणं जाणतोय. त्यांना कमबॅक करावं लागेल, सतीशला बॅटिंग करावे लागेल. मुंबईतील बऱ्याचशा स्पर्धांमध्ये त्यांना आम्ही खेळताना पाहिलं आहे. आज गावाकडे देखील खेळावं लागणार आहे, परंतु जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये विजय शेडगे यांच्याकडे देखील प्रचंड टॅलेंट आहे. मागील मॅचमध्ये खूप चांगली अष्टपैलू खेळी त्यांनीही केली होती, परंतु गोलंदाजीसाठी आता येत आहेत. करण कटोरे यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं. समोर सतीश आहेत. चांगला बॉल अगदी खोलवर टाकलाय. 1 धाव तिकडे घेतली जाईल. धावसंख्या 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा धाव फलकावर, परंतु दबाव हटवायचा असेल तर पॉवर प्लेला काही धावा याव्याच लागणार आहेत. 70-69चा ज्या वेळेला तुम्ही पाठलाग करताय, पॉवर प्लेला तुमच्या कमीत कमी 20 धावा तरी बनल्या पाहिजेत.
यस निश्चितपणे धावा येणं गरजेचं आहे. धावांच्या मागे धाव करावी लागणार आहे. आता बॅटिंग करताना टीम आपण जर पाहिलं तर शिवादनं 11 या संघाला, कारण की एकंदरीत आपण पाहतोय 69 धावांचा पाठलाग करायचा, टोटल मोठी आहे. रिवर्स खेळलेत यावेळेला. वा वा वा, काय फटका खेळलाय, अल्टी पलटी. 6-6-6 षटकार. नव्हती की कोण झेल पकडेल, आणि मग बॉल जेव्हा जवळ आला त्यावेळेला प्रज्योतने प्रयत्न केले पण ते दूर होते आणि तिकडे महत्वाची कॅच ड्रॉप झाली आहे. 10 धावा धावफलकावर आहेत. स्ट्राईकवर सतीश येत आहेत. आता यावेळेला ऑफ्टमच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. चेंडू यष्टीरक्षकांच्या दिशेने, अंदाज नाही आला या बॉलचा आणि बॉल थोडासा कट देखील झाला. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. करण कमबॅक करण्याचा प्रयत्न ते देखील करतायत. टप्प्याचा बॉल होता, त्याला मात्र पुल करतायत सतीश आणि तिकडे जर पाहिलं तर केवळ एकच धाव मिळेल आणि धावसंख्या इकडे पुढे जाते. 10 धावा, 11 धावा आपण पाहतोय. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा पाहायला मिळतात. करण कटोरेने चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत एक षटकार आला जरूर, पण त्याच वेळेला त्यांनी कमबॅक करत असताना 9 धावा खर्च केला. 5 चेंडू फेकले. चांगली बॉलिंग आली आहे. 11 वरती 1 सध्याची स्थिती आणि आता समोर पुन्हा विजय आलेत. हो विजय, प्रयत्न विजयला देखील करावे लागतील. समोर करण, यावेळेला चांगला फटका कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न होतोय. बॉल थोडासा बाजूला गेलाय. एक धाव तर घेतली आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर फक्त 2 धावा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये 10 धावा आल्यात, परंतु पॉवर प्लेच्या बाबतीत सांगायचं झालं तर थोडंसं नियंत्रण अजूनही आहे, कारण 2 ओव्हरला फक्त 12 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही 4 ओव्हर बाकी आहेत. 57ची आवश्यकता. लक्ष मोठं अजूनही गाठायचं आहे. यस, लक्ष मोठं आहे. आपण पाहतोय 69चा पाठलाग करत असताना ज्या धावा अपेक्षित होता ना त्या धावा आल्याच नाहीयेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग अपेक्षित होती, पण तसं काहीही घडलं नाहीये. या मॅचची स्थिती बदलवली आहे. खऱ्या अर्थानं सुरुवातच चांगली करून दिली. अगदी एका मजबूत स्थितीमध्ये शाकिबनं बॉलिंग केली. त्यानं फक्त 2च धावा दिला आणि अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करत असताना एक महत्वाची विकेट खऱ्या अर्थानं सागर बोबड मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर टीम अडचणीमध्ये आता सापडली आहे. इथून बाहेर काढावं लागेल. 24 बॉल 57ची गरज आहे. 24 चेंडू आणि 57 धावा जरी मोठ्या वाटत असेल अशक्य नाहीये. त्यासाठीचे प्रयत्न करावे लागतील आणि ते टॅलेंट विजय यांच्यामध्ये आहे, सतीश यांच्यामध्ये आहे, ते दाखवावं लागेल. तुम्ही काल काय कामगिरी केली किंवा या अगोदरच्या मॅचमध्ये काय कामगिरी केली ही महत्वाची नाहीये. तुम्ही या मॅचमध्ये काय करताय हे महत्वाचं आहे, कारण वर्तमानात क्रिकेट खेळलं जातं आणि ते मात्र या ठिकाणी तुम्हाला खेळावंच लागणार आहे. खूप चांगल्या पद्धतीचा सामना देखील आपण रंगताना पाहतोय. यावेळेला फुल टॉस बॉल, त्याला दिशा दिली आहे, पॉइंटला खेळले. फिल्डर मात्र प्रयत्न करतायत. चांगले एफर्ट्स तिकडे पाहायला मिळाले. 2 धावा मात्र तिकडे पूर्ण केल्या गेल्या. 2 धावा वाचवल्यात फिल्डरने, हे मात्र नक्की. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्या पाहायला मिळते 14 धावा. फायदा घ्यावा लागेल. चौफेर मैदान आहे, चारी बाजूला सीमारेषा आहे, त्याचा फायदा घ्यावाच लागेल. हॅलो, सन्माननीय राकेशजी मस्कर साहेब यांना विनंती असेल आपण साहेब या व्यासपीठावरती. ओम दिशा अकॅडमी या टीमचे संघ मालक यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. टप्प्याचा बॉल, त्याच्यावर प्रहार केलाय. उसळी होती या बॉलला आणि फेकून दिलं मिड विकेटला. 4-4-4-4 चौकार.
2 चेंडूमध्ये 6 धावा बनवल्यात. 18 धावा धावफलकावर आहेत. याही वेळेला एक वेगवान फटका खेळलाय खरा, परंतु पाहूयात फिल्डर त्या ठिकाणी अतिशय जलद गतीने आलेत आणि फेकी देखील केली आहे. एका धावेवर समाधान मानावं लागेल. चांगली सुरुवात या षटकाची झाली आहे. समीकरण मात्र अजूनही बदलत आहे. 21 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता आहे. हे होऊ शकतं. क्रिकेटच्या खेळात आपण या गोष्टी पाहिल्या. 2-2 ओव्हरमध्ये सुद्धा आपण 50 पाहिलेले आहेत, त्यामुळे या होऊ शकतात. परंतु गोलंदाजी करणाऱ्या संघाने थोडासा दबाव निर्माण केलाय. शाकिबची गोलंदाजी हा देखील चर्चेचा विषय आहे. या वेळेला पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल, त्यावर देखील ऑन साईडला खेळल्या. या फटक्यावर एकपेक्षा जास्त काही नाहीये. एका बाजूने जर पाहिलं तर विजयकडून हल्ले होत आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सतीश यांच्याकडून मोठे फटके अजूनही आलेले नाहीयेत आणि ते खेळावेच लागतील. येस, कारण की जर या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा तर दोन्हीकडून आता आक्रमण होणं गरजेचं आहे आणि खऱ्या अर्थानं विजयला एक चांगल्या पद्धतीची साथ लाभणं गरजेचं आहे, तर आणि तरच्या धावांचा पाठलाग होऊ शकतो. 20 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला रिव्हर्स खेळणे. वा 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 विजय, अल्टी पलटी स्ट्रोक मात्र सातत्याने सुरू आहेत. याही वेळेला सीमा रेषा पार षटकार. पण हा पहिला षटकार आणि हा धाडसी निर्णय अगदी विजयने घेतला. त्याला माहिती सरळ बॅटने धावा येत नाही, स्वतः उलटे झाले, बॅट उलटी केली आहे आणि त्याच वेळेला एक अद्भुत षटकार ठोकला. 26 धावा धावफलकावर आहेत. विजय पुन्हा एकदा तेच. याही वेळेला फटका जरूर आला इकडे, परंतु हे करत असताना हिट विकेटच्या स्वरूपात माघारी परत आहेत. काय बॅटिंग करत होते, कदाचित नजर लागली त्या बॅटिंगला. एवढी सुंदर बॅटिंग त्या ठिकाणी होत होते, परंतु माघारी परत आहेत. आशेचं किरण दाखवलं आपल्या टीमला, परंतु विकेट. जोपर्यंत मैदानावरती होते तोपर्यंत टीमला एक मोठा दिलासा देण्याचं कामकाज चालू होतं. यस सर, पाण्याची पूर्तता करूया. ड्रिंक्स ब्रेकवेल मैदानावरती जिकडे 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकाखेर धावा धावफलकावरती आपण 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 सध्याची स्थिती पाहतो आपण. विजयने काय फटका खेळला होता, अगदी दर्जेदार स्ट्रोक. षटकार आल्यानंतर हा जवळजवळ चौकारच होता. यस, आपण व्यासपीठावरती विशेष सन्मानाकडे वळतोय. सन्माननीय राकेशजी मस्कर साहेब यांचा शुभ सन्मान. ओम दिशा अकॅडमी या टीमचे संघ मालक आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण करतोय. सन्माननीय राजूदादा केरकर आणि संदेशजी दळवी यांच्या शुभ हातानं आपण पाहतोय साहेबांचा विशेष सन्मान करतोय. रोहा तालुका प्रीमियर लीग या भव्य दिवस सोहळ्यामध्ये सर आपल्या मालकीचा संघ पुढच्या मॅचमध्ये नेक्स्ट आपल्याला पाहायला मिळेल. खूप साऱ्या शुभेच्छा असतील आपल्या टीमला आणि या स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक असं स्वागत आहे. मॅचच्या दिशेनं आपण जाऊया. जिकडे आपण जर पाहिलं ना तर ज्या 26 धावा आहेत त्या यदा कदाचित आपण म्हणूया की शेवटच्या षटकामध्ये जेवढा धावा खर्च केल्या होत्या ना साईराज आणि विजयनं तेवढ्या धावा बनल्यात. पण पहिल्या 3 षटकामध्ये ज्या 48 खर्च झाल्या होत्या ना त्या आता इकडे 43 बनवायच्यात पहिल्या 18 बॉलमध्ये. आता कॅल्क्युलेशन उलटं करावं लागेल. आता मिडल ऑर्डरला चांगल्या पद्धतीची बॅटिंग करावी लागेल आणि सर्वाधिक या मॅचच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं ना तर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये राजू वाघमारे या खेळाडूकडून बऱ्याच अपेक्षा या मॅचमध्ये. टीम आपण जर पाहिलं तर श्री दत्त कृपा शिवात्ने 11 टीमला 18 चेंडू आणि 43 ची गरज आहे. 18 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता. याही परिस्थितीमध्ये मॅच जिंकली जाऊ शकते. त्यासाठी तुम्हाला एका जिद्दीने खेळावं लागेल. नवीन बॅटर मैदानात दाखल झालेले आहेत. राजू वाघमारे दाखल झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. पाहूया गोलंदाजीला कुणाला आमंत्रित केलं जात आहे. सतीश एका बाजूला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. जोडीला जर पाहिलं तर राजू आहेत आणि गोलंदाजी करण सतीश आणि सतीश यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे ते म्हणजे राजू. 18 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 43 धावांची आवश्यकता. जर का हे षटक 10-15 धावांचं आलं मॅच ऑन राहू शकते आणि मॅच येणाऱ्या कालावधीमध्ये चुरशीची होऊ शकते. त्यासाठीचे प्रयत्न इकडे करावे लागणार आहेत. प्रेक्षकांची हळूहळू गर्दी होऊ लागली आहे. त्यांना माहिती आहे एक दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी देखील या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. अख्ख्या तालुक्याचं क्रिकेट एका मंचावर. करणचा हा बॉल बॅकफुटला गेले. पॉइंटला एक चांगला फटका आलाय का धावेचा कॉल आणि जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेलेल्या आहेत आणि अजूनही जर पाहिलं तर मॅच
नाही मिळाली आणि तिकडे क्षेत्ररक्षक येताना पाहिला मिळतात. धावसंख्या 29 वर जाते. समीकरण 16 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. प्रयत्न राजू यांना देखील करावे लागतील. क्षमता आहे राजू मध्ये. 29 धावा धाव फलकावर. राजू वाघमारे इन ऍक्शन. यावेळेला टप्पा पडतोय. बॉल मात्र थोडासा वळतोय. यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहिला मिळेल. एक डॉट बॉल या ठिकाणी आलाय. समीकरण बदलत आहे. करणकडून देखील चांगली गोलंदाजी होताना पाहिला मिळेल. 15 चेंडू आणि 40 या 3 बॉल मध्ये 1-2 मोठे फटके तर मारावेच लागतील ही मॅच ऑन ठेवण्यासाठी. बिग हिट टोलावलाय बॉल. स्ट्रोक तर खेळलाय आणि यस राजू म्हणतात मी नाही सोडणार ही मॅच. येतोय षटकार. शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागतं. गोलंदाजी चांगली होते परंतु त्याचं उत्तर आपल्या बॅटने द्यावंच लागतं आणि ते उत्तर या ठिकाणी राजू यांनी दिलंय. 14 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. या षटकाराने पुन्हा एकदा मॅच मध्ये मुळगाव येताना पाहायला मिळते. मॅच अटीतटीचा सामना. याही वेळेला स्ट्रोक खेळलाय. समोर उडवलाय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न परंतु असफल. बॉल सीमारेषा ओलांडतोय. 4-4-4-4 चौकार. धावा धावफलकावरती लागल्यात आणि आता इथून पुढे राजू वाघमारेची बॅटिंग चालू झाली आहे. खूप अपेक्षा होत्या कालपासून. सगळे प्रेक्षक वर्ग त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर प्रत्येक खेळाडू म्हणत होते राजूकडून बऱ्याचशा अपेक्षा आहेत. पहिल्या मॅच मध्ये ओपनिंगला गेले 0 वरती बाद झाले. दुसऱ्या मॅच मध्ये मिडल ऑर्डरला आले तिकडे मात्र नाराज केलं. पण आता सुरू झाली आहे राजू वाघमारेची अप्रतिम बॅटिंग. राजू चांगली कामगिरी त्यांच्याकडून केली गेली आहे मागील 2 बॉलवर. याही वेळेला चांगला बॉल परंतु फटकाही तेवढा चांगला पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होईल. एक धाव त्या ठिकाणी मिळेल आणि मॅच ऑन राहताना पाहायला मिळते. कारण अजूनही मॅच जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. ही मॅच रंगतदार अवस्थेमध्ये आता येऊन ठेपलेली आहे. ही मॅच मुकादम 11 देखील जिंकू शकतो आणि ही मॅच जर पाहिलं तर शिवाज्ञा 11 सुद्धा ही मॅच जिंकू शकतो. हर्षलजी काय म्हणाल ज्या पद्धतीने आता हा सामना सुरू आहे? निश्चितपणे आपण पाहतो या मॅचला खऱ्या अर्थानं ऑन करण्याचं काम कुणी केलं? विजय. ज्या वेळेला ते मैदानावरती खेळत होते अगदी आपण जर पाहिलं तर स्वप्नवत सुरुवात त्यांनी केली. ज्या वेळेला शाकिबच्या अगेन्स्ट फटके खेळले ना तिथून टीमचा कॉन्फिडन्स वाढला, आत्मविश्वास दुणावला. तदनंतर ते बाद झाले. एक चुकीचा फटका खेळला. तदनंतर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये राजू गेले. पण राजूला सुद्धा माहिती आहे ही संधी खूप महत्वाची आहे. हाफ चान्स आहे आपल्याकडे. येणाऱ्या या 12 चेंडूमध्ये 29 धावा बनवायच्यात आणि ज्या वेळेला राजू मैदानाच्या आतमध्ये एक वेगळंच माइंडसेट केलं. प्रत्येक बॉल वरती मोठा फटका ते खेळत नाहीयेत. सिंगल डबल वरती सुद्धा जास्तीचा भर देतात. फरजाम येत आहेत मात्र नागोठण्याचे खेळाडू आहेत. जसं नागोठण्यामध्ये देखील चांगलं क्रिकेट आपल्याला नेहमीच पाहायला मिळालंय. आता जर पाहिलं तर मॅच अंतिम टप्प्यामध्ये शेवटचे 12 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता. रोहा प्रीमियर लीग. पहिला बॉल अखूट टप्प्याचा. त्याच्यावर प्रहार आणि बॉल पाठवलाय सीमा रेषा पार. षटकार. मास्टर राजू शो मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या पंचांची मागणी केली. पंचांनी ओव्हर स्टेपचा हा नो बॉल आहे का चेक केलं जाईल. निश्चित रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीची आपण मदत घेणार आहोत. पण राजू काय बॅटिंग करतात मैदानावरती. खऱ्या अर्थानं आपण पाहतो 5 बॉलचा सामना केला. 17 धावांचा वादळी खेळ त्यांच्या बॅटमधून आणि या मॅच मध्ये विजयाच्या उंच उंच शिखरांवरती येण्याचा सातत्यानं प्रयत्न त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केला. 11 बॉल आणि खऱ्या अर्थानं 23 धावांची गरज आहे. पण इथे जर
काय वेगळं घडलं तर चित्र इथूनही पलटेल या मॅचचं. हो, मुकादम 11 साठी देखील ही मॅच संपलेली नाहीये. काही डॉट बॉल, काही विकेट मुकादम 11 ला सुद्धा मॅच मध्ये आणू शकतात, परंतु इकडे पाहायला मिळतोय नो बॉल. पंचांच्या हे नजरेतून चुकलं नव्हतं आणि त्यांनी घोषित केलं या ठिकाणी. तिसऱ्या पंचांची मागणी केली, शहानिशा केली, नो बॉल घोषित केलाय. समीकरण पुन्हा बदलताना पाहायला मिळत आहे. आता डॉट बॉलची आवश्यकता आहे मुकादम 11 ला. बाबीची आवश्यकता आहे. खोलवर टप्प्याचा बॉल, अगदी यॉर्क लेनचा चेंडू करण्याचा प्रयत्न होता, परंतु त्यावर देखील एक धाव इकडे घेतली गेली आहे. 11 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 21 धावांची आवश्यकता या ठिकाणी आहे. प्रत्येक क्षण मात्र खूप महत्वपूर्ण असणार आहे. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. 11 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. श्री दत्तकृपा मुळगाव शिवाज्ञा 11 समोर मुकादम. यावेळेला फुल टॉस, त्याला ऑन साइडला खेळलाय. कॅपमध्ये बॉल जाईल का? एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्याही धावेचा कॉल मात्र त्या ठिकाणी दिला गेलाय आणि दुसरी धाव पूर्ण होते आणि धाव संख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 10 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. मॅच रंगली आहे. सामना आता आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने मी कौतुक करेल ना सतीश दादा यांचं. ज्यावेळेला सतीश कदम मैदानाच्या आतमध्ये खेळतात, 8 बॉलचा सामना केला, 9 धावा त्यांच्या बॅटमधून. सिंगल डबल वरती जास्तीचा भर चालू ठेवला त्यांनी, मॅचला ऑन ठेवलाय. या वेळेला मात्र थोडासा बॉल पुढे येताना पाहायला मिळतोय. हा स्ट्रोक खेळताना ते डबल माइंड झाले आणि एक डॉट बॉल आलाय. डॉट बॉल दबाव वाढवेल कारण मॅच एवढी जवळ नाहीये. 9 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. एका बाजूला सतीश थोडंसं स्ट्रगल तर ते अजूनही करतच आहेत, कारण 9 चेंडूत 9 धावा त्यांनी केल्यात, परंतु क्षमता त्यांच्याकडे आहे. परंतु गोलंदाजांनी कमबॅक केलंय. फरजाम 9 चेंडू 19 धावा. एक चांगली मॅच. रोहा तालुका प्रीमियर लीग रिवर्स खेळले यावेळेला सतीश. आतापर्यंत स्ट्रगल करत होते आणि आता लगावला एक असा फटका जो ज्याने ओलांडली आहे सीमारेषा. 6 षटकार आपल्याला बघायला मिळाला. काही चेंडूंची वाट पाहायची असते आणि काही चेंडूंची वाट लावायची असते. या बॉलची वाट लावली आणि ती सुद्धा 6 वाली. 8 चेंडू आणि 13. मॅच नाही संपली आहे. मुकादम 11 संघासाठी देखील ही मॅच ऑन आहे. त्यासाठी डॉट बॉल, त्यासाठी विकेट या सुद्धा घ्याव्या लागतील. 8 चेंडू आणि 13 धावा. सकाळच्या सत्रातील रंगतदार मॅच आपण पाहतोय. रोहा तालुका प्रीमियर लीग पर्व 3. यावेळेला लोअर फुल टॉस. आत्मविश्वास सतीश यांचा आता दुणावलाय. फेकून दिला हा बॉल सीमारेषेच्या पार. जा शोधून आणा बॉल. षटकार. आता सतीश कदम यांनी मात्र वेगळंच रूप घेतलं. स्विच हिटचा फटका खेळला, षटकाराला कॉन्फिडन्स वाढला. आता सरळ बाटणं स्क्वेअर लेगला क्लिअर केला. षटकार तिकडे आलाय. पहा, असा षटकार मारलाय. बरीचशी यंत्रणा कामाला लावली तिकडे बॉल शोधायला आणि क्या बात आहे. बॉल कुठेही जाऊ देत. बाबू गेल्यानंतर बॉल येणार म्हणजे येणार. बाबू यांनी तो आणलाय आणि मॅच जशी सुरू आहे ना, आमचे गुड्डू जाधव यांच्या चेहऱ्यावर देखील थोडंसं हास्य पाहायला मिळत आहे. 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. मॅच नाही संपली आहे. मॅच नाही संपली आहे. डॉट बॉल मॅच मध्ये आणतील. यावेळेला बॅकफुटला गेले. स्ट्रोक जर पाहिलं तर अगदी सर्कल मध्ये अडवला जरूर जातोय, परंतु आता मॅच येऊन ठेपलेली आहे ती. 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. पहा मॅच कुठे होती. मागील 3 ओव्हरमध्ये जर पाहिलं म्हणजे 3 ओव्हरमध्ये 43ची आवश्यकता होती आणि आता 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता इकडे आपल्याला पाहायला मिळते. एका चांगल्या स्थितीत म्हणजे 63 धावा, फक्त 2 विकेट माघारी परतणं ही जमेची बाब पाहायला मिळते. परंतु 6 चेंडू आणि 6 धावांची मॅच काय आपण पहिल्यांदा पाहत नाहीये हर्षलजी. अशाही प्रकारच्या मॅचेस जिंकल्या जातात इकडे. आणि मॅच काय झाल्यावर काय, हा ठीक आहे, तर इकडे पहिल्या विकेट काउंट केल्या जाणार आहेत आणि त्यामुळे 6 चेंडू 6. हर्षलजी काय म्हणाल? हर्षल मुंडे एक असा आवाज आहे खऱ्या अर्थाने बोरळ घालतो आणि मी म्हणेल
या रोहा तालुक्यातून असा समालोचक पुढे आलाय अख्ख्या रायगडमध्ये ज्याच्या नावाची चर्चा होते. कारण मी गेल्या वर्षी आपण माणगावला एकत्र भेटलो त्याचबरोबर बऱ्याचशा रायगडातील स्पर्धांमध्ये हर्षल मुंडे आमच्या स्पर्धेसाठी आम्हाला पाहिजे अशी चर्चा अख्ख्या रायगडात सध्याच्या घडीला होते. त्यामुळे हर्षलचं देखील मी विशेष कौतुक करेल. मनपूर्वक आभार आहेत सर, कारण की खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ही संधी रोहा तालुक्यानं निर्माण करून दिली आहे. हे खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर जे पहिले 2 असोसिएशन चालू झाले, कोलाड क्रिकेट असोसिएशन आणि रोहा ग्रामीण असोसिएशन, या असोसिएशनमधून खऱ्या अर्थानं सुरुवात मिळाली आणि आज तालुक्याची प्रीमियर लीग करण्याची संधी. हे मी आभार मानेन रोहा तालुका मित्र परिवाराचा. आणि या मॅचच्या दृष्टिकोनातून आपण म्हणत होतो 6 चेंडू 6 धावा. आपण जर जशी बॅटिंग चालू आहे ना, सतीश कदम आणि राजू वाघमारे त्यांच्यासाठी एकच गोष्ट, 6 मध्ये फक्त 1 त्यांना मारायचा, असंच कामकाज अद्यापचं त्यांचं मैदानावरती चालू आहे. परंतु मॅच नाही संपली. एखादा डॉट बॉल आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी करणारी टीम येईल आणि दुर्गेश म्हणतात मी सुद्धा त्यासाठीच गोलंदाजीला आलोय. हो, पहिला बॉल चांगला येताना पहिला मिळालाय. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. याचं नाव आहे क्रिकेट. कधी काय होईल याचा नेम नाही. पहिला चेंडू निर्धाव आलाय. डबल माइंड झाले या बॉलवर स्ट्रोक खेळत असताना, कारण अजूनही 5 चेंडू बाकी आहेत आणि 6 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. क्रिकेटच्या खेळाची ही तर मजा आहे, शेवटच्या क्षणापर्यंत कळतच नाही आपल्याला काय चाललंय. अकुटप्प्याचा बॉल बॅकफुटला गेले, खेळायचं होतं पॉइंटला, परंतु ती ताकद नाही पाहायला मिळाली, ते टायमिंग पाहायला मिळालं नाही. 1 पेक्षा जास्त काही नाही. 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. या मैदानावरती बरेचसे विक्रम घडले गेलेत सर. मागील 3 दिवसामध्ये पाहिलं ना तर एकंदरीत 12 चेंडू 50 धावांची आवश्यकता होती. तीही मॅच 1 चेंडू 6 धावेपर्यंत आली आहे आणि 6 चेंडू 11 धावांची गरज असताना त्या 11 धावाही दिलेल्या नाहीयेत या मैदानावरती. कधी गोलंदाजाला 7, कधी फलंदाजाला 7. आता येणारे 4 चेंडू 5 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. दुर्गेश राजू यांच्यासाठी. राजू यांनी बॅट तर फिरवली आहे अतिशय वेगात. 1 धाव तर तिकडे घेतली गेली आहे. फिल्डर आले, हातातून बॉल बाजूला गेलाय. लगेच दुसरी धाव देखील घेतली गेलेली आहे. काय मॅच सुरू आहे. कधी इकडे कधी तिकडे, कधी मुकादम 11च्या बाजूने, कधी श्री दत्त कृपा मुळगाव शिवाज्ञ 11च्या बाजूने. मात्र ही मॅच चालली आहे 3 मध्ये 3. अशा तर प्रकारच्या मॅच पाहिजे असतात. अशा तर प्रकारच्या मॅचेस आनंद देत असतात. एका टीमच्या 5 विकेट गेल्यात, एका टीमच्या 2 विकेट गेलेल्या आहेत. सतत 3 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. प्रेक्षकांना हवी हवीशी मॅच आता दुपारच्या सत्रामध्ये चालू झाली आहे. एक नेत्रदीपक सामना मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना काय हवंय, सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेला हवा आणि येस तो सामना रंगला. ही महत्वाची मॅच आहे. सुपर 12 मध्ये जाण्यासाठी जी मॅच, अगदी आपण पाहिलं तर पहिला 12 मध्ये नाव नोंदणी करायची आहे आणि त्यासाठी मैदानाच्या आतमधली ही लढत आपण पाहतोय. एका बाजूला टीम आपण पाहतोय श्री दत्त कृपा मुळगाव शिवाज्ञ 11, त्यांच्या विपक्षामध्ये मुक्कादम 11. 3 ला 3. राजू यावेळेला हवाई यात्रा बॉलची आणि मॅचला फिनिश केलंय. काय मॅच पाहायला मिळाली, जबरदस्त. दोन्ही संघ चांगलेच खेळले. मुकादम 11 चांगलाच खेळला, परंतु या मॅचला जिंकत असताना शिवाज्ञ 11 जबरदस्त कामगिरी. श्री दत्त कृपा मुळगाव शिवाज्ञ 11 बाजी मारतोय. अंतिम 12 मध्ये दाखल होतोय. दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळालं. सतीश यांची देखील एक महत्वपूर्ण कामगिरी पाहायला मिळाली, परंतु या मॅच मध्ये राजूचा खेळ देखील तेवढाच महत्वाचा होता.